सर्वांना नमस्कार. मी आहे सुषमा. आशा आहे की तुम्ही सर्वजण चांगले आहात. मागील विषयात आपण चर्चा केली आहे उद्योग उभारण्यासाठी आवश्यक उद्योगांचे स्थान, कृषी आधारित उद्योग, खनिज आधारित उद्योग, माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स उद्योग. पुढे भारतातील उद्योगांवर लक्ष केंद्रित करूया. भाग दुसरा. शिकण्याचे परिणाम. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल सुरुवातीच्या काळात सरकारी व औद्योगिक विकास, उदयोन्मुख समस्या, उद्योगांसाठी नवे धोरण, औद्योगिकरण धोरणाचा परिणाम, पर्यावरणाच्या समस्या आणि प्रदूषण वाढवणारे उद्योग. व्यत्यय. एखादी गोष्ट, विशेषतः प्रणाली किंवा प्रक्रिया रोखण्याची क्रिया. कल्पना. भविष्यात काहीतरी, विशेषतः काहीतरी चांगले अपेक्षित आहे. उद्योजक. नवीन व्यवसाय निर्माण करणारी व्यक्ती. विकृती. दिशाभूल करणारे खाते किंवा ठसा देण्याची क्रिया. उपक्रम. ध्येय साध्य करण्याचे नवा प्रयत्न. प्रोत्साहन. एखाद्याला काहीतरी करण्यास प्रोत्साहित करते. सुरुवातीच्या काळात सरकारी व औद्योगिक विकास. भारतात काही मोठे कारखाने सरकार चालवतात, तर बहुतेक खाजगी कंपन्या चालवतात. भारतीय संसदेने ठरवलेल्या धोरणांमुळे सरकारी आणि खाजगी उद्योगपतीने चालवले उद्योगांचे अस्तित्व उदयास आले आहे. मूलभूत निविष्ठा पुरवण्यासाठी मोठ्या संख्येने उद्योग येतात. मूलभूत वस्तूंचे उद्योग उभारण्यासाठी केवळ अधिक पैशांची गरज नसते, तर ते उभारण्यासाठी बराच वेळ लागतो. खाजगी औद्योगिक गट किंवा कुटुंबे अशा उद्योगांमध्ये गुंतवणूक करण्यास तयार नव्हती. ही जबाबदारी सरकारला पार पाडावी लागली. त्याचप्रमाणे रस्ते बांधणे, रेल्वे, रस्ते, हवाई मार्ग, पाणी पुरवठा आणि गॅस, तेल आणि इतर पेट्रोलियम पदार्थाचे उत्पादन यासारख्या वाहतूक सेवांची देखभाल करणे, पायाभूत सुविधा पुरवण्याची जबाबदारी देखील सरकार घेते. छोट्या उत्पादकांना मदत करतात यावी यासाठी सरकारने अनेक निर्बंध ही आणले. अनेक औद्योगिक उपक्रमांना केवळ छोट्या उत्पादकांसाठी परवानगी देण्यात आली होती. भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनांवर GDP परिणाम करणारा एक महत्त्वाचा आकडा म्हणजे औद्योगिक क्षेत्रातील वाढ. या विभागात देशातील औद्योगिक वाढीसाठी केंद्र आणि राज्य सरकारने घेतलेल्या पुढाकारांची माहिती देण्यात आली आहे. उद्योगांच्या उदयोन्मुख समस्या. भारतातील उद्योगांची काही उदयोन्मुख समस्या खालीलप्रमाणे आहेत. कमी मागणी, प्रादेशिक एकाग्रता, स्वयंपूर्णतेचे अभाव असलेली असंतुलित औद्योगिक रचना.
बदलती धोरणे आणि सदोष परवाना यामुळे औद्योगिक क्षेत्राला सरकारी मदतीचा अभाव, जागतिक बाजारपेठा आणि डिजिटल तंत्रज्ञानाकडून स्पर्धा आणि व्यत्यय. उद्योगांसाठी नवे धोरणे. सरकारने 24 जुलै 1991 रोजी नवे औद्योगिक धोरण जाहीर केले. या क्षेत्रातील कंपन्यांची कार्यक्षमता सुधारण्यासाठी सरकारने त्यातील काहींची विक्री केली. या कंपन्या चालवण्यासाठी सरकारकडून देण्यात येणारी आर्थिक मदतही कमी झाली आहे. या कंपन्यांना सरकारच्या हस्तक्षेपाशिवाय स्वतंत्रपणे निर्णय घेण्याची मुभा आहे. आता इतर देशातील खाजगी किंवा सरकारी कंपन्यांना भारतात येऊन कारखाने उभारण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. नवीन तंत्रज्ञान सामान्य झाले, अधिक वस्तूंचे उत्पादन आणि देशाबाहेरील बाजारपेठांमध्ये निर्यात केली. औद्योगिकीकरण धोरणाचा परिणाम. रोजगार वाढला, पण अपेक्षेपेक्षा कमी आणि कमी पगाराचा दर्जाचा. आज भारतात सुमारे 2 लाख मोठे कारखाने, ज्यांना संघटित उत्पादन युनिट देखील म्हणतात, आणि सुमारे 3 कोटी लहान उत्पादन युनिट कार्यरत आहेत. या लहान मोठ्या औद्योगिक युनिट्समध्ये भारताच्या 46 कोटी कामगारांपैकी एक पंचमांश कामगार काम करतात. नवीन धोरणे आणल्यानंतर औद्योगिक विकासातील एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कारखान्यावर आधारित वस्तूंचे उत्पादन करण्यासाठी अनेक मोठे उद्योग येत असल्याने छोट्या कंपन्यांची भूमिका कमी झाली आहे. भारतातील औद्योगिक धोरणांचे आणखी एक महत्त्वाचे उद्दिष्ट म्हणजे औद्योगिक उपक्रमांमध्ये रोजगारांच्या संधी निर्माण करणे. कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांचे प्रमाण वाढवणे हे देखील सामान्यतः एखाद्या देशाच्या आर्थिक विकासाचे एक महत्त्वाचे सूचक मानले जाते. कामगारांना चांगले वेतन मिळावे, कामाची ठिकाणी कामगारांना सुरक्षितता मिळावी आणि आरोग्य व वैद्यकीय लाभ मिळावे, यासाठी उद्योगांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी भारतात अनेक कायदे करण्यात आले. अधिकाधिक उद्योग धंदे उभारले जातील आणि बहुतांश कामगारांना योग्य वेळी चांगले उत्पन्न मिळेल, अशी कल्पना होती. भारतीय स्वातंत्र्याच्या 7 दशकांनंतरही औद्योगिक क्षेत्रातील रोजगारांचा वाटा अपेक्षा इतका वाढलेला नाही. आवश्यक कौशल्ये आणि प्रशिक्षण नसलेल्या कामगारांचा एक मोठा वर्ग लाईन औद्योगिक युनिट्समध्ये कार्यरत आहे, जे सामान्यतः खूप कमी पगार देतात आणि सुरक्षित कामाची परिस्थिती आणि आरोग्य लाभांपासून वंचित असतात. यामुळे मोठ्या कारखान्यांमध्ये अतिरिक्त रोजगार जवळपास शून्य झाला आहे. पर्यावरणीय समस्या आणि प्रदूषण वाढवणारे उद्योग. उद्योगामधील उत्पादन प्रक्रियेत विजेचा वापर आणि विविध रसायनांचा वापर समाविष्ट असतो. उत्पादनादरम्यान हे उद्योग इतरही बरीच सामग्री सोडतात. या शिल्लक पदार्थांमुळे औद्योगिक ठिकाणी प्रदूषण होत आहे. निष्कर्ष.
भारतातील औद्योगिक विकास हा उपलब्धी आणि आव्हानाचा संमिश्र साठा आहे. एकीकडे आर्थिक विकास, वैविध्य, आधुनिकीकरण आणि स्वावलंबनाला हातभार लावला आहे. दुसरीकडे स्थैर्य, अवलंबित या समस्यांना सामोरे जावे लागले आहे. विषमता आणि पर्यावरणाचा वास.